तर आदिवासीचा कुलदैवत हा डोंगरदेव आहे। इथं खाली पहिले शिंग राहतो, त्याच्यावरती नळी राहते टोकराची। आम्ही प्रत्येक 5 वर्षाला डोंगरी देवाचा कार्यक्रम करतो। जर पावरी जर नसली तर हा कार्यक्रम होऊ शकत नाही। फराळाला आम्हाला कोंडी राहते। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे आमच्याच गावाशेजारील गाव काळपाडा येथील डोंगरदेव आज मागणीसाठी शिंदे गावात आलेले आहेत। आपण त्यांच्याशी थोडंसं बोलू आणि माहिती करून घेऊ। तुम्ही कुठले बाबा? आमदार का? इथं खाली पहिले शिंग राहतो, त्याच्यावरती नळी राहते टोकराची। त्याच्यात टोकराचे पिपळ राहतात, हा ते बोलतात आणि त्याच्यावर भोपळा राहतो। भोपळ्याच्या वरती मोराचं पिस बांधून राहतात। हे डोंगरदेवामध्ये काठी राहते, हे कशाची बनवतात? ही काठी ब्रह्मदेवाची काठी आहे। आणि हे कशी तयार करता? हे काठी म्हणजे खालून जर सांगली ते ही मानवेलची काठी आहे आणि वर जे आहे ते साज बनवतात त्याला। आणि तो साज कसला म्हणजे पितळाचा राहतो आणि ज्याला जे जे शोभिवंत दिसतात ते राहतात। तर आदिवासीचा कुलदैवत हा डोंगरदेव आहे। बरकता देतो, आशीर्वाद देतो, वाची उभा राहतो आणि दूर करतो, तळापाची सहा करतो। माझे नाव सीताराम पांडू जाधव, राहणारे गाळपाडा। 5 वर्षाला डोंगरी देवाचा कार्यक्रम करत, म्हणजे आमचा कुलदैवत आहे ते।
आणि ते डोंगरी देवात आम्हाला अशी काही साधना मिळवावं लागत आहे, पावरकर आणावं लागत आहे, त्याला शिरमावले आणावं लागत आहे, 2 खुटे बनवावं लागत आहे, म्हणजे खुटे ठेवावं लागत आहे आणि बघत आणि जवळजवळ आम्हाला आमच्या सगळ्या 5-50 मावल्या राहत्या आणि मी जे आहे ना आता आम्ही ह्या शिंदे गावात आलोय. शिंदे गावात आलोय म्हणजे शिंदा हा आमचा मुखी गाव, आम्ही गाळपाडा त्याच्यातला पाडा आणि हा शिंदे मुखी गाव. आता शिंदेचा आमचा जो पहिला जो जुना मारवती आहे त्याला भेट घेऊन दर्शन देऊन आम्ही आता गावीत पाड्यात आलोय. आमची परंपरा आहे, आम्हाला आमचे आता जवळजवळ आमचे 10 तारखेपासून तर आजचा हा 4वा दिवस चालू आहे. आमची मागणी चालू आहे, आम्ही काही का होईना पण आम्ही 2-5 गाव मागावं लागत आहे. त्याच्याशिवाय आमचा हा देव प्रगती प्रसंगवर बरकता म्हणजे आम्हाला जे त्याच्यात आम्हाला समजत आहे का बा आम्हाला याच्यात शेतीत बरकता भेटली आणि आपल्याला सुखाचा सुख भेटतो, पोराला डोराला सगळ्याच गोष्टी. डोंगरदेवामध्ये धान्य उगवण्याचं कारण म्हणजे कोणाला किती उत्पन्न झालं हे याच्यावरून कळतं आणि कोणाला काही कमी नाही याच्यावरून सहज समजते. आता दिवसभर आम्ही आता आमचा शिंदा झाला मग आम्ही देऊळदाडावर फराळाला जाणार आहे. तिकडे फराळ झाला का तिडून आम्ही रोटी गावाला जाणार आहोत. हे पावरकर म्हणजे असा का जर पावरी जर नसली तर हा कार्यक्रम होऊ शकत नाही. तरच त्याची डोंगरीदेवाची शोभा येते. कारण हा पहिल्यापासून हा जो कुलदैवत आहे डोंगरीदेव आहेत त्याला सगळा जे कार्यक्रमाला पावरी लागते आणि किरच्या पण लागतो, ह्या काठ्या पण लागत्या घोळाच्या आणि शिरमावलीसाठी ती कुचारी आहे नाही का कुचारी पण लागते आणि त्याच्यात आम्हाला एक बोवा डोंगरी देवात बोवा हा बोवा पण आम्हाला सगळं आणावा लागतो. बोवाचं काम म्हणजे जे आपलं हे राहत आहे नाही का कोठार म्हणजे पीठ, ते कोठार हिंडवण्यासाठी साधूचं काम म्हणजे झोळी बनवायची, ती झोळी काखत घालायची, हातात त्याची काठी आणि त्याला ते हे जसं काही मळवट जर पाहिजे त्याला आणि मग तो बोवा त्याच्याशिवाय आमच्या बायाची शोभा येत नाही. आणि वरीची कोंडी राहते आणि त्याच्यात मग वाड्या राहते, पण मग जास्तीत जास्त वरीची कोंडीच खावा लागते, आम्हाला उपाशी राहावं लागत आहे दिवसभर. Bye.